मुलीवर प्रेम करतात, फुल कमिटेड असतात नाही का, आणि लास्टला चेंज का होतात. समज की तू कोणत्या मुलीसोबत आहे, 3-4 वर्ष तू म्हणजे जसं स्टार्टिंग पासून आहे तसं 3-4 वर्ष होता. मग 4 वर्षानंतर असं काय होतं की तू ऑटोमॅटिकली चेंज होतो, म्हणजे तू तिला टाइम देणं बंद करतो, तिला प्रायोरिटी ठेवत नाही, असं का होतं हे सांग? असं आहे की 4 वर्षापर्यंत त्याला तशी त्याच्यापेक्षा बेटर कोणी भेटली नसेल, 4 वर्षानंतर त्याच्यापेक्षा बेटर भेटली असेल. असं पण असू शकतं की त्याला त्या दोघांचं फ्युचर सोबत दिसत नसेल 4 वर्षानंतर. ठीक आहे, असं कोणतं आहे का तुझ्या फ्रेंड सर्कलमध्ये की ज्याच्यासोबत असा कोणता सीन घडला असेल? हा, खूप सारे इन्सिडेंट्स आहेत. तर त्यातला एखादा एक असा किस्सा सांग आपल्याला. त्याचं सिरियस होतं खूप. त्या मुलीचं पण खूप सिरियस हा. होतं. बट त्यांचं कसं होतं की ते एका क्लासमध्ये होते आणि जसं सेकंड इयरला क्लासेस वेगळे झाले. तुम्ही म्हणला ना की मुलीचं कसं राहतं की मुली डिस्टन्स मुलींना जमत नाही, मुलींना हमेशा सोबत लागतात. हा. मग क्लास चेंज झाल्यानंतर तो इकडे गेला, पण तो तिच्यासाठी राहिला होता. पण तिचा लगेच एक मेल फ्रेंड बनला. मग ती ह्याला इग्नोर करून त्यासोबत बाहेर पडली. पण रिलेशनशिप मध्ये असं नाही की तुम्हाला फक्त टॅग आहे म्हणजे तुम्ही बॉयफ्रेंड बॉयफ्रेंड झाले. आता ती पण त्यावरती सिरियस होती, तर मग जरी मेल फ्रेंड पण तिच्या लाईफमध्ये कोणता एंटर होतोय तरी पण ती प्रायोरिटी तर त्याला ठेवू शकते ना. तेच सांगतोय ना, ब्रेकअप व्हायचं कारणच ते आहे की ती जर दिवसातून 2 घंटे तिथं राहते तर 8 घंटे त्या मुलासोबत राहते. त्याच्यानंतर ह्याला खोटं बोलून त्यासोबत बाहेर फिरायला जाते. आणि त्यांचं ब्रेकअप झाल्यानंतर जर खरंच मुलीला प्रेम होतं तर मुलगी सिंगल राहिली असती. पण ह्यांचं ब्रेकअप झाले की लगेच ती त्याच मुलासोबत रिलेशनशिपमध्ये गेली. तो ते होतं की तिला जायचंच होतं. म्हणजे ऑलरेडी ते झालेलं असतं की नको. ट्राईंग टू फाइंड सम रिझन्स. मुलं पण चेंज होतात, कारण की मुलांचं पण राहतं की बेटर मध्ये बेटर भेटली पाहिजे. काही की मुलांचं राहतं की मी नाही म्हणत सगळेच मुलं चांगले राहतात.